मित्रांनो, गव्हर्नमेंट मार्फत राबवल्या जाणाऱ्या स्कीमचा जर फॉर्म भरायचं असेल तर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मॅटर करतो, तो म्हणजे तुमच्या बँकेशी आधार कार्ड लिंक असणं. मित्रांनो, तुमच्या जर बँकेशी आधार कार्ड लिंक नसेल तर तुम्ही घर बसल्या तुमच्याजवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने तुमचं बँक खातं आधारशी लिंक करू शकता. ते लिंक कसं करायचं हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. मित्रांनो, वेळ न घालवता डायरेक्टली आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, सर्वात पहिलं तुम्हाला एखादं ब्राउझर ओपन करायचं आहे. मी गुगल ब्राउझर ओपन केलेला आहे. त्यामध्ये NPCI टाकलेलं आहे, तुम्ही पाहू शकता आणि सर्च केलेलं आहे. खाली जी NPCIची जी लिंक आलेली आहे, पहिलीच लिंक आहे, या लिंकवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता या लिंकवरती क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. तर सिंपली इथे पहिल्याच नंबरला कंझ्युमरचं ऑप्शन देण्यात आलेलं आहे, यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. कंझ्युमर या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर भारत आधार सीडिंग इनेबल बेस 5व्या नंबरचा ऑप्शन आहे, या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आता या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. यामध्ये भरपूर ऑप्शन आहेत. पहिल्या नंबरला आधार सीडिंग, डीसीडिंग, अकाउंट डिटेल, आधार मॅप्ड स्टेटस, आधार मॅपिंग हिस्ट्री, रिक्वेस्ट स्टेटस चेक. यापैकी आपल्याला सर्वात पहिलं तुमच्या बँकेशी आधार लिंक करण्या अगोदर सर्वात पहिलं तुमच्या आधार कार्डशी कोणतं दुसरं बँक खातं लिंक आहे का हे चेक करण्यासाठी सिंपली इथे आधार मॅप्ड स्टेटस जे देण्यात आलेलं आहे, या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आता या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर इथे आपल्याला काही डिटेल भरायचे आहे. आपला आधार नंबर टाकून घ्यायचा आहे. हा कॅप्चा या बॉक्समध्ये टाकून चेक स्टेटस करायचा आहे. तर मी आधार नंबर आणि कॅप्चा टाकून घेतोय. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता मी आधार नंबर कॅप्चा टाकलेला आहे. आता सिंपली चेक स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक करतोय. आता चेक स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या आधार कार्डशी जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईलवरती एक OTP गेलेला आहे. तो OTP आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे. तर मी टाकून घेतोय. तुम्ही पाहू शकता OTP टाकल्याच्या नंतर सिंपली कन्फर्म या ऑप्शनवरती क्लिक करतोय आणि कन्फर्म या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर आधार मॅप्ड स्टेटस इथे दाखवलं जाणार आहे. तुमच्या आधार कार्डशी जर कुठलं बँक खातं लिंक असेल तर इथे तुम्हाला दाखवलं जाणार आहे. इथे सेकंड नंबरला मॅपिंग स्टेटसमध्ये तुम्ही पाहू शकता नॉट एनेबल्ड फॉर DBT, म्हणजे DBTसाठी एनेबल केलेलं नाही आहे. बँक नेम तुम्ही इथे पाहू शकता, बँकेचं नाव देण्यात आलेलं आहे. आता माझ्या केसमध्ये बँक लिंक आहे पण ती बंद असल्यामुळे आधार DBT नॉट एनेबल्ड दाखवत आहे. आता ते अपडेट कधी करण्यात आले होतं ती तारीख दाखवली जाणार आहे. अशा प्रकारे तुम्ही इथे पाहू शकताय. आता काय झालेलं आहे की माझ्या आधार कार्डशी बँक खातं हे बंद पडलेलं लिंक आहे. तर मला आता दुसरं बँक खातं लिंक करायचं आहे. तर सिंपली मी बॅक येतोय. मित्रांनो, आता बॅक आल्याच्या नंतर सिंपली आपल्याला सीडिंग डीसीडिंगचं जो ऑप्शन देण्यात आलेला आहे, आधार सीडिंग डीसीडिंगचं जो ऑप्शन देण्यात आलेला आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे. आता इथे मित्रांनो तुम्ही पाहू शकता आहे, इथे तुम्हाला आधार नंबर टाकून घ्यायचा आहे. आता आधार नंबर टाकल्याच्या नंतर खाली इथे सीडिंगचं जे ऑप्शन देण्यात आलेलं आहे यावरती क्लिक करून तुम्ही इथे पाहू शकता सीडिंग टाईपमध्ये 3 ऑप्शन आपल्याला भेटत आहेत. एक फ्रेश सीडिंग, म्हणजे तुमच्या जर आधार कार्डशी कुठलंच बँक खातं लिंक नसेल तर तुम्ही फ्रेश सीडिंग या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. मुवमेंट, म्हणजे सेम बँक असणार आहे आणि त्यामध्ये जर दुसरा अकाउंट नंबर असेल तर तुम्ही दुसरं ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. आणि तुमच्या आधार कार्डशी जर एखादं बँक खातं लिंक आहे आणि तुम्हाला दुसरं बँक खातं लिंक करायचं असेल तर तिसरं ऑप्शन हे सिलेक्ट करायचं आहे. तर सर्वात पहिलं मित्रांनो मी हे तिसरं ऑप्शन सिलेक्ट करतोय. माझ्या आधार कार्डशी ऑलरेडी बँक खातं लिंक आहे, तर मला दुसरं बँक खातं लिंक करायचं आहे, त्यामुळे मी हे सीडिंग करून ठेवतोय. तर सर्वात पहिलं मी हे आधार नंबर टाकून घेतोय. तर तुम्ही इथे पाहू शकता आधार नंबर टाकलेला आहे. सीडिंगमध्ये सीडिंग यावरती क्लिक केलेलं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला कोणती बँक लिंक करायचं आहे त्या बँकेचं नाव सिलेक्ट केलेलं आहे आणि सीडिंग टाईपमध्ये 3 नंबरचा ऑप्शन सिलेक्ट केलेला आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता अकाउंट नंबर दोन्ही ठिकाणी टाकलेला आहे. आता हा चेक बॉक्स जो आहे या बॉक्सवरती क्लिक करायचा आहे. या बॉक्सवरती क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारे खाली यायचं आहे आणि इथे हा कॅप्चा आपल्याला टाकून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता कॅप्चासुद्धा टाकलेला आहे. आता कॅप्चा टाकल्याच्या नंतर सिंपली सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आता सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर टर्म अँड कंडिशनचं ऑप्शन ओपन होईल. अशा प्रकारे आपल्याला खाली यायचं आहे. आता खाली आल्याच्या नंतर आय ॲग्री टू कंटिन्यू या ऑप्शन पाहू शकता. आय ॲग्री टू कंटिन्यू या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर तर तुमच्या आधार कार्डशी जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती OTP गेलेला आहे, तो OTP या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे. मी टाकून घेतोय. तुम्ही पाहू शकता OTP टाकल्याच्या नंतर सिंपली कन्फर्म या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि कन्फर्म या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता प्रेस ओके टू इंटिलेट रिक्वेस्ट टू स्टेट बँक ऑफ इंडिया, म्हणजेच तुमचं रिक्वेस्ट ही सक्सेसफुली झालेली आहे. आता सिंपली आपल्याला इथे कन्फर्मचं जे ऑप्शन देण्यात आलेलं आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे.
या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्या आधार कार्डशी बँक खातं हे लिंक होण्यासाठी रिक्वेस्ट सक्सेसफुली गेलेली आहे.